महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। खास सत्याची थार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। विद्यार्थ्यांच्या कलागुणाला मिळाला वाव। न्यू इंग्लिश स्कूल वलंग विद्यालयात इंद्रधनु सप्ताह यशस्वी। वलंग शिक्षण प्रसारक मंडळाच्या न्यू इंग्लिश स्कूल वलंग विद्यालयात दिनांक 23 ते 25 एप्रिल 2026 या कालावधीत आयोजित इंद्रधनु सप्ताह शिबिराचा समारोप उत्साहपूर्ण आणि प्रेरणादायी वातावरणात संपन्न झाला। विविध उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळाला असून त्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळाल्याचे या शिबिरातून स्पष्ट झाले। शिबिराचे उद्घाटन महाड येथील सुप्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक राजेश मेहतर यांच्या हस्ते झाले। उद्घाटन प्रसंगी बोलताना त्यांनी जिद्द आणि चिकाटी मेहनत हीच खरी यशाची गुरुकिल्ली आहे असा संदेश देत विद्यार्थ्यांना प्रेरित केले। आपल्या संघर्षमय जीवन प्रवासाचे अनुभव कथन करत त्यांनी विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण केला। तसेच वसतिगृहातील विद्यार्थ्यांसाठी आर्थिक मदत जाहीर करत त्यांनी सामाजिक बांधिलकीही अधोरेखित केली। शिबिराच्या पहिल्या दिवशी नाटक कंपनी महाडच्या नाट्यकर्मी मयूर साळवी, श्रद्धा नगरकर जाधव आणि आदेश बावलेकर यांनी नाट्यकलेविषयी मार्गदर्शन करत अभिनय, नवरस आणि नेपथ्याची माहिती दिली। त्यांच्या प्रात्यक्षिकांमुळे विद्यार्थ्यांना रंगभूमीचा अनुभव मिळाला। दुसऱ्या दिवशी माजी विद्यार्थी व प्रबोधनकार ठाकरे युवा करंडक विजेते रमेश सुनील कचरे यांनी नेतृत्व गुण विकसित करणारे वक्तृत्व या विषयावर मार्गदर्शन केले। 64 वक्तृत्व स्पर्धांमधील त्यांचा यशस्वी प्रवास, सातत्यपूर्ण वाचन, आत्मविश्वास आणि प्रभावी संवाद कौशल्य यांचे महत्त्व त्यांनी विद्यार्थ्यांना पटवून दिले। त्यांच्या भाषणाने विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्व गुण विकसित करण्याची प्रेरणा निर्माण झाली। शिबिराच्या अंतिम दिवशी संगीताचा सुरेल कार्यक्रम आयोजित करण्यात आला। संगीत शिक्षक नरेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी विविध रागांमध्ये सादरीकरण केले। हार्मोनियम व तबल्याच्या जुगलबंदीने वातावरण अगदी भारावून गेले। या प्रसंगी गायन, हार्मोनियम व तबला परीक्षेत उत्तीर्ण विद्यार्थ्यांना शासकीय प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले। कार्यवाह राजन कुर्डुनकर यांनी शिबिराचे महत्त्व स्पष्ट करत विद्यार्थ्यांना बहुआयामी विकासासाठी प्रेरित केले। अध्यक्ष प्रभाकर सागवेकर यांनी विद्यार्थ्यांच्या कलागुणांचे कौतुक केले, तर मुख्याध्यापक गंगाधर साळवी यांनी शिबिराचा उद्देश मांडत मान्यवरांचे स्वागत केले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अश्विनी घरटकर, दीपेश जाधव आणि गणेश कोळी यांनी केले। लिपिक शेखर बर्वे, गायकवाड एसके तसेच शिक्षक विद्यार्थ्यांच्या सहकार्यामुळे हा उपक्रम यशस्वीरित्या पार पडला। ज्ञान, कला, संस्कार आणि प्रेरणा यांचा संगम घडवणाऱ्या या इंद्रधनु सप्ताह शिबिराने विद्यार्थ्यांच्या आयुष्यात नवे रंग भरले असून या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे। महाराष्ट्र सुपरफास्टसाठी मितेश नवले सह तृप्ती भोईर, महाड। सगळ्यात पहिल्यांदा मी शाळेचा खूप आभारी आहे की त्यांनी मला ही संधी दिली तुमच्याशी बोलायची। अरुणा ढेरे आपल्या सगळ्यांना माहिती असते, त्या असं म्हणतात की आपल्याला पुन्हा यावं लागतं आपल्या शब्दांचा मागोवा घेत। आज मी ज्या शब्दांपासून राज्यातल्या अनेक वक्तृत्व स्पर्धा जिंकलो, माझं वकिलीचं शिक्षण पूर्ण करत असताना मला त्याच्यामध्ये आलेला जो अनुभव आहे, त्या सगळ्या शब्दांची सुरुवात या शाळेतून आणि या वसतिगृहातूनच झालेली आहे। हा जो साऊंड ठेवलेला जो बेड आहे त्या बेडवर मी झोपायचो आणि तुमच्यासारखाच इथं बसायचो। फक्त त्यावेळेस आमचा युनिफॉर्म वेगळा होता, पण असंच सगळं होतं आणि खूप त्यावेळेस सगळ्या सरांचं मार्गदर्शन, या सगळ्या गोष्टी यामुळेच आमच्यासारखे अनेक विद्यार्थी आज त्यांच्या क्षेत्रामध्ये चांगली कामगिरी करत आहेत। माझा प्रवास शाळेतला सांगायचं तर मी 6वीला असताना पहिल्यांदा या हॉस्टेलमध्ये आलो, शाळेत आलो आणि 6वी पासून मी 10वी पर्यंत 2019 म्हणजे 2014 ते 2019 असा वेळ मी शाळेमध्ये होतो, या हॉस्टेलमध्ये राहिलो या। आणि या सगळ्या प्रवासामध्ये अनेक विद्यार्थी भेटले, अनेक म्हणजे त्या बॅचेसमधले माझे मित्र असतील किंवा शिक्षक असतील जे आता रिटायर सुद्धा झालेले आहेत। या सगळ्यांचं मार्गदर्शन, सगळ्या गोष्टी, एक विद्यार्थी म्हणून ज्यावेळेस मी तुमच्या वयाचा होतो त्यावेळेस ती घरची आठवण येणं, या सगळ्या गोष्टी आपल्या सगळ्यांना त्या आता फेस कराव्या लागतात, त्या गोष्टीला आपल्याला सामोरं जावं लागतं। पण हाच तो काळ आहे जिथून आपण घडत असतो, कारण मला असं अजिबात वाटत नाही की आपण कॉलेजला जाऊन घडतो किंवा 11वी 12वी मध्ये घडतो।